पोलीस पाटील संघाच्या वतीने आपल्या विविध हक्कांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावर भव्य धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या आंदोलनात आंबेगाव तालुक्यातील पोलीस पाटील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे। या महत्त्वपूर्ण आंदोलनाला जनसेवक रमेश भाऊ येवले यांनी केवळ जाहीर पाठिंबाच दिला नाही, तर आंबेगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघाला प्रत्यक्ष मदतही केली। आंबेगाव तालुक्यामधील सर्व पोलीस पाटील बंधू आणि भगिनींना नागपूरपर्यंत जाण्यासाठी आणि परत सुखरूप घरी येण्यासाठी लागणाऱ्या बसचे संपूर्ण नियोजन जनसेवक रमेश भाऊ येवले यांनी केले। त्यांनी स्वतःच्या खर्चातून ही बस सेवा उपलब्ध करून दिली आहे। जनसेवक रमेश भाऊ येवले यांनी पोलीस पाटील बंधू आणि भगिनींना त्यांच्या न्याय लढ्याला यश मिळो अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहे। जनसेवक रमेश भाऊ येवले यांनी दाखवलेल्या या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल आणि सक्रिय पाठिंब्याबद्दल सर्व आंबेगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। त्यांच्या या भरीव मदतीमुळे पोलीस पाटलांना त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास मोठे बळ आणि सोयी सुविधा मिळाल्या आहेत। एकंदरीत जनसेवक रमेश भाऊ येवले यांनी केलेल्या सहकार्यामुळे आंबेगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघाचा नागपूर येथील धडक मोर्चा अधिक प्रभावीपणे यशस्वी करण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे। राज्यामधून आज संघाच्या वतीने उद्या आम्ही नागपूर येथे विधान भवनावर केला आणि अतिदुर्गम भागात काम करणारे सर्व पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज नागपूरला जात आहोत। आणि हे सर्व करत असताना निखिलजी गाडे यांचे मित्र आणि आमच्या सर्वच पोलीस पाटलांवर प्रेम करणारे आमचे रमेश भाऊ येवले यांच्या विशेष सहकार्यातून आज आम्ही या ठिकाणी नागपूरला जात आहोत।